कोल्हापूरकरांची महादेवीनी अर्थातच माधुरी हत्तीनीला कोल्हापुरात परत आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहे। कोल्हापूरकरांनी उभारलेल्या लढ्याला यश येताना दिसून येत आहे। याच काळात माधुरी कोल्हापुरात परत येणार असल्यानं कोल्हापूरमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मात्र याच काळामध्ये पुढारी न्यूज थेट वनतारामध्ये पोहोचलं। त्या ठिकाणी सुरुवातीला माधुरी हत्तीनीच्या संदर्भात असलेला हेल्थ रिपोर्ट प्रेक्षकांना सांगितला आणि बऱ्याच घडामोडी घडल्या। राज्य शासन त्यासोबतच नांदणी मठ आणि वनतारा यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आणि महत्वाची बाब म्हणजे नांदणीतच थेट हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला जातोय। हत्ती पुनर्वसन केंद्र उभारून नांदणीतच माधुरीवर उपचार केले जाणार आहेत। या सगळ्या दरम्यान हत्ती पुनर्वसन केंद्र नेमकं कसं असतं, त्या ठिकाणी हत्तींची नेमकी काय काळजी घेतली जाते, या सगळ्या पार्श्वभूमीवर वनतारा जे गुजरातमध्ये आहेत, ज्या ठिकाणी माधुरीवर उपचार केले जात आहे ते नेमकं कसं आहे, त्या ठिकाणी हत्तींची नेमकी काय काळजी घेतली जाते, पाहूयात पुढारी न्यूजच्या या खास कार्यक्रमातून। वनतारामध्ये आल्यानंतर प्रथम आपण माधुरीला पाहिलं। माधुरीच्या पायाचे एक्सरे घेतल्यानंतर पायात फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं। वयानुसार तिची हाडं ठिसूळ झाल्याचं आढळलं। हत्तींना बांधल्यामुळे आणि सिमेंटच्या रस्त्यांवरून चालल्यानं नखांना होणाऱ्या जखमा, याशिवाय माधुरीला असलेला संधिवात यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेत। तिला वेदनेपासून काहीशी मुक्ती मिळावी म्हणून हायड्रेशन थेरपीही सुरू करण्यात आली आणि त्यातून तिच्या चेहऱ्यावर वेदनेपासून काहीशी मुक्ती मिळाल्याचे भावही पाहायला मिळत आहेत। वैद्यकीय उपचारांबरोबरच तिचं खाणं, एक्सरसाइज याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलंय। शिवाय तिला मानसिक दृष्ट्याही समाधान मिळावं म्हणून उपचार सुरू करण्यात आलेत। हे केवळ माधुरीसाठीच नाही तर हत्ती पुनर्वसन केंद्रात असलेल्या हत्तींवर असेच वेगवेगळ्या प्रकारचे उपचार गरजेनुसार केले जात आहेत। त्यात वेगवेगळ्या प्रकारे हायड्रोथेरपी हत्तींच्या वेदना कमी करतात। वनतारामध्ये हायड्रोथेरपीचा आणखी एक दुसरा प्रकार देखील आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी दोन हत्ती आहेत ज्यांना या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीची जी आपण सुरुवातीला जी हायड्रोथेरपी बघितली त्याच्या पुढची ही हायड्रोथेरपी आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर प्रेशर मध्ये जे पाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येते ते वरच्या बाजूचा एक थर वेगळा आहे आणि पाण्याच्या आतील बाजूला 3 पद्धतीनं हे पाणी सोडलं जातं, ज्याचा थेट परिणाम या हत्तीच्या नसांवर होतो, त्यासोबतच त्यांच्या त्वचेवर होत असतो आणि एकूणच त्याचे नेमके काय फायदे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। इथले माझ्यासोबतचे जे या विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलूयात। सर, काय नाव तुमचं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने इथली काळजी घेतात ही सगळी, आणि हा जो प्रकार आहे तो नेमका काय? माझं नाव डॉक्टर नीरज आहे आणि इथे जो तुम्ही बघत आहे याला हायड्रोथेरपी पॉइंट म्हणतात। मागे तुम्ही दुसरीकडे असं बघितलं असाल ते पण हायड्रोथेरपी होतं, पण हे त्याचा एक ऍडव्हान्स व्हर्जन आहे। आणि या पॉइंट मध्ये असं आहे की तुम्ही बघू शकता की इथे भरपूर नोझल ठेवलेले आहे आपण, आणि ते नोझल म्हणजे 360 नंबरचे नोझल आहे जे
10 kg प्रेशर असा एवढं देते. आणि हत्तीला जेव्हा आपण काय करतो ना, आपण जेव्हा पाण्यात टाकतो बऱ्याच वेळा कसं होतं की त्याला प्रेशरची गरज असते, मसाजची गरज असते. आणि जे पाण्यात टाकल्यानंतर काय करतो, हत्तीला स्वतः माहित आहे की कुठे त्याला मसाजची गरज आहे. तो पर्टिक्युलर त्या ठिकाणी जातो, प्रेशर स्वतःवर घेतो आणि मग स्वतःचा इलाज करू शकतो. प्रामुख्यानं त्याचा काय थेट परिणाम हत्तीवर होतो, म्हणजे नसा असतील किंवा त्वचा असेल किंवा आणखी काय त्याचं बेनिफिट्स आहे? अच्छा, याने काय होतं, याने बॉडीतलं सर्क्युलेशन वाढतं. समजा पर्टिक्युलर एक जॉईंट अफेक्टेड आहे आणि त्या जॉईंटवर काय होणार, तिथे ब्लड सर्क्युलेशन वाढणार, तिथल्या नसा ऍक्टिव्हेटेड होणार आणि मग हळूहळू तो भाग हील होणार सुरू होणार. आता हे जे इथं हत्ती आहेत यांना नेमका काय त्रास व्हायचा आधीच्या काळामध्ये, आता तो कमी झालाय? अच्छा, ही जी हत्ती आहे ना, तिला आर्थरायटिस म्हणून एक बिमारी आहे, ज्याला आपण जॉईंटची बिमारी म्हणतो. आणि त्याला असं झालं होतं की ती बिमारीमुळे ती चालता नव्हतं येत तिला. कधी कधी असं होतं की तिला झोपायला पण त्रास होता. हत्ती कसं आहे, झोपून म्हणजे लेटतात आणि त्यानंतर मग ते झोपतात आरामशीर. कधी कधी काही हत्ती असं असतात की उभ्याने पण झोपतात. पण जेव्हा ते लेटतात आणि त्यानंतर जेव्हा त्यांना झोपायला येतं ना, तेव्हा त्यांना आराम मिळतो. पण किती दिवस असे काढणार का तेव्हा उभे उभे झोपणार. मग आम्ही काय केलं, सुरू केलं, त्यांना पाण्यात टाकणं सुरू केलं. आणि पाण्यात टाकणं सुरू केल्यानंतर हळूहळू ती पाण्यात झोपायला लागली. पाण्यात झोपायला लागल्यानंतर मग ती 10 मिनिटं आधी सुरुवातीला झोपली, त्याच्यानंतर मग 30 मिनिटं, मग त्यानंतर 1 तास. आता ती 4 ते 5 तास फक्त पाण्यात झोपते. त्यामुळे काय होतं, तिच्या जॉईंटला खूप आराम मिळतो आणि आराम मिळाल्यामुळे तिची आता प्रकृती आता ठीक व्हायला लागली. आता आधी ती आहे ना, चालायला खूप तिला त्रास होत होता ना, आता ती जवळपास 5-6 किलोमीटर आरामशीर चालते. आपण बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणचे या वनतारामध्ये हत्ती आलेले आहेत, काही हत्तीनी आहेत. प्रामुख्यानं यांना अनेकांना सांधेचा मोठा त्रास आहे, हाडांचा त्रास आहे आणि त्याच्यासाठीची हा एक थेरपीचा भाग या ठिकाणी आणखी एक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे आणखी काय काय आपल्याला बघायला मिळतं ते आपण बघणारच आहोत. मात्र प्रामुख्यानं या ठिकाणी जर बघितलं तर जितके हत्ती आम्ही या ठिकाणी बघत आलो त्यापैकी जवळपास या वनतारामध्ये इथल्या डॉक्टरांच्या माहितीनुसार जवळपास 40% हे हत्ती जे आहेत ते अंध आहेत. आणि एकूणच त्यांच्या या वेगवेगळ्या भागांमध्ये ते राहत असताना त्यांच्यावर ज्या ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अनेक ठिकाणी अमानुषपणे मारहाण देखील झाल्याचं देखील सांगितलं जातं. आणि ते मात्र या ठिकाणी सुधारण्याचं काम आता सध्याच्या घडीला अनेक हत्तींवर आपल्याला या ठिकाणी करताना दिसून येत आहे. मसाज कुणाला नको हवी असते, प्रत्येकाला मसाज हवी असते आणि हत्तींना देखील अगदी तशा स्वरूपाची मसाज आवश्यक असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. वनतारामध्ये अशा पद्धतीनं हत्तींना या ठिकाणी मुलतानी मातीने या ठिकाणी त्यांची मॉलिश केली जाते. खरं तर मसाज मॉलिश हे जे प्रकार असतात हे सुकावणारे असतात आणि अगदी तासनतास हत्ती अशा पद्धतीनं पडून असतात. त्यांची मसाज या ठिकाणी वनतारामध्ये केली जाते. प्रामुख्यानं जर बघितलं तर जंगलांमध्ये हत्ती पाण्यात त्या ठिकाणी खेळतात, त्यानंतर परत बाहेर येतात, अंगावर माती घेतात, चिखलात लोळतात आणि परत कुठेतरी झाडांना किंवा भिंतींना जाऊन ते असे घासताना दिसून येतात. ही त्यांची दिनचर्यातला एक भाग आहे आणि अगदी तशाच पद्धतीचं जे वातावरण आहे ते त्यांना मिळावं यासाठीचा एकूणच या ठिकाणी प्रयत्न आपल्याला दिसून येतोय. आपण बघतोय की हत्तीला या ठिकाणी मॉलिश केली जाते असं हे एकूण आपल्याला चित्र बघायला मिळते. या सगळ्या संबंधी नेमकं ही थेरपी काय आहे हे थेट जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत इथले डॉक्टर साहेब. डॉक्टर, काय नेमकं या सगळ्या दरम्यान हे केलं जातं, काय त्याचे बेनिफिट्स आहे आणि काय हे सगळं करण्याची वेळ आहे? बरोबर. ऍक्च्युली हत्तीचं काय असतं, जसं तुम्ही म्हणालात की आंघोळ करणं, पहिले तलावात जाऊन नंतर अंगावर माती टाकणं आणि नंतर झाडाला किंवा कुठली जागा जिथे त्यांना मिळेल तिथे जाऊन घासणं, हे हत्तीचा नैसर्गिक स्वभाव आहे. तर तो आपण वनतारामध्ये प्रयत्न करतो की ह्या 3 गोष्टी त्यांना मुबलक प्रमाणात करता येतात. त्याच्यामुळे ते खुश राहतात. स्वच्छ हत्ती आपल्याला दिसायला चांगले वाटतात पण त्याच्यामुळे ते खुश असेल असं सांगता येत नाही. तर हे आपण, आणि स्पेशली हे, तर जेव्हा आम्ही हत्तींबद्दल वनतारामध्ये विचार करतो तेव्हा आम्ही नेहमी हा विचार करतो की आपल्याला 2 पावलं पुढे जाऊन आणखीन काय करता येईल हत्तींसाठी. तर त्याच्यामधून ही मुलतानी मातीची आयडिया आली
की मुलतानी माती जेव्हा आपण म्हणतो माणसंही लावतात चेहऱ्याची त्वचा चांगली राहावी किंवा अंगाला लावावी म्हणतात, आणि खरोखरच त्याचे उपयोग आपल्याला आढळून आलेले आहेत की त्याच्यामध्ये त्वचा चांगली राहते. तर हत्तींना माती तर आम्ही टाकूनच देतो. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक याच्यामध्ये आपण मातीचे डोंगर करून ठेवले जिथे हत्ती झोपतात, माती टाकतात. पण मुलतानी माती आम्ही आणखीन मागवली आणि आमच्याकडे आयुर्वेदाची वेगळी टीम आहे, त्यांनी आम्हाला सुचवलं की मुलतानी माती जर आपण वापरली तर हत्तींची त्वचा आणखीन चांगली राहील. तर त्याच्यामुळे आम्ही ती स्पेशल मागवली मुलतानी माती. आणि आपण साधारण टन बाय टन आज हिला चाललंय, उद्या आणखीन दुसऱ्या कुठल्या हत्तीला येईल, परवा आणखीन कुठल्या हत्तीला येईल, असं करून आपण त्यांना हा पूर्ण लेप लावतो आणि त्याच्यानंतर त्यांना पूर्ण मुभा देतो की ते कुठे जाऊन त्यांना जिथे रगडायचं असेल, काय करायचं असेल, पाण्यात जायचं असेल, ते जाऊन त्यांना आंघोळ करता यावी, तिथे खाजवता यावं, कुठे खाजवायचं ते, आणि आनंद घेता यावा या प्रक्रियेचा. या सगळ्या क्रिया केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला? सुरुवातीच्या काळात आलेले हत्ती आणि नंतरच्या काळात ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर काय बदल घडले? खूप ऍक्च्युली खरं सांगायचं तर आता एवढे हत्ती आम्ही रेस्क्यू केले तर मला 1 to 1 हत्तीच्या केसेस पण आठवतात आमच्याकडे आलेल्या. तर सुरुवातीला हत्ती पूर्णपणे म्हणजे अंडरस्टँडेबल त्याला म्हणतात की बरेचसे हत्ती जे असतात ते आलेले असताना खूप घाबरलेले असतात किंवा नर्वस असतात एकदम की बाबा नवीन ठिकाणी आलेले आहेत, नवीन माणसं आहेत. आणि बऱ्याचशा हत्तींचा आपल्याकडे जे रेस्क्यूड हत्ती येतात बऱ्याचशा हत्तींचा तुम्ही समजू जाता की अनुभव माणसांचा खूप चांगला नसतो आधीचा, म्हणजे त्यांना मारकूट झालेली असते, आणखीन काय झालेलं असतं, तर स्वाभाविकता ते माणसांना थोडे घाबरत असतात सुरुवातीला. मग इथे आल्यावर काही हत्तीवर असतं, काही हत्ती पटकन सरवतात, काही हत्तींना थोडा वेळ लागतो. पण हे जेव्हा आम्ही सगळं चालू करतो, जेव्हा माऊत प्रेमाने आमच्याकडचा माऊत प्रेमाने भरवतो, त्याला आणखीन तलावात जाऊ देतो आम्ही, कारण हे त्यांच्यासाठी आधी काय व्हायचं बऱ्याच ठिकाणी की हत्ती पाण्यात गेला की त्याच्यावर ओरडणं, हत्तीने माती टाकली की ओरडणं. तर हे जे नैसर्गिक त्यांच्यासोबत त्याच्यासाठी त्यांना थांबवलं जायचं. तर हत्तीनं हा अनुभव इकडे आला नवीन असतो की अरे मी माती टाकलं तरी काही इथे कोणी काही बोलत नाही आम्हाला, किंवा मी तलावात गेले तरी काही बोलत नाही, किंवा मी कुठे जाऊन खाजवलं काही केलं तरी बोलत नाही. तर त्याच्यानंतर आम्हाला हळूहळू हत्तीमध्ये खूप फरक, त्यांच्यात आत्मविश्वास येतो चांगला, तो एक मोठा फरक पडतो. दुसरा, जेव्हा ते दुसऱ्या हत्तींसोबत त्यांची मैत्री व्हायला लागते किंवा त्यांचं स्वतःचं एक कुटुंब बनायला लागतं, कळप बनायला लागतो, तोही आम्हाला खूप मोठा फरक दिसतो की ते जास्त खेळकर होतात, जास्त त्यांचे जे स्वभाव असतात ते व्यक्त करायला लागतात, एरिया मोठा वापरायला लागतात, त्यांच्यात आत्मविश्वास येतो. तर शारीरिकदृष्ट्या तर बघतोच आम्ही तुम्हाला आणखीन काही हे दाखवू, शारीरिकदृष्ट्या आपल्याकडे काय ते डॉक्टर म्हणून आम्ही बघतो, पण मानसिकदृष्ट्या पण आम्हाला खूप मोठा फरक दिसून येतो हत्तींमध्ये. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे क्रिया या ठिकाणी दिसून येतात, वेगवेगळे भाग या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आता ज्या पद्धतीने इथल्या डॉक्टरांनी माहिती दिली की एकटे जे बाहेर हत्ती असतात त्यांना याबाबतच्या गोष्टी मिळत नाही आणि त्यांचं जे जंगलातली दिनचर्या आहे, जी शास्त्रीय पद्धतीने आहे, ती जशी जंगलात मिळते तशीच इथे देण्याचा प्रयत्न या सगळ्या वनताराच्या टीमचा दिसून येतोय. आणि प्रामुख्यानं इथले हत्ती त्यानंतर सुकावताय असं देखील इथल्या डॉक्टरांचं आपल्याला म्हणणं दिसून येतंय. एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी पुढे वर बघितलं तर घंटी बांधलेली आहे, चारावरती अडकून ठेवलेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं जीवन हत्तींना कसं जगता येईल याचा पुरेपूर प्रयत्न वनताराच्या टीमकडनं केला जातोय. खरं तर मुलतानी माती अनेक सौंदर्य प्रसाधनं तयार केली जात असताना त्याच्यात वापरली जातात, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापरही केला जातो, अनेक माणसं वापरतात, पण इथे हत्तींना देखील ती लावली जाते आणि त्याचे चांगले परिणाम या ठिकाणी दिसून येत असल्याचं देखील इथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. माधुरी हत्तीनेला नेमकं काय खायला देतात हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या किचनमध्ये आलेलो होतो. वनताराचं हे एलिफंट साठीचं किचन आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीचे लाडू, हे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू या ठिकाणी करण्यात आलेले आहे. शेंगदाण्याचे लाडू आहे, त्यासोबतच बेसनचे लाडू आहेत, नागलीचे लाडू आहेत, असे विविध प्रकारचे जवळपास 6 प्रकारचे लाडू या ठिकाणी आपल्याला या हत्तींसाठी करण्यात आल्याचं दिसून येतंय. खोबऱ्याचे लाडू आहे, त्यासोबतच घास असेल किंवा जो आपला केळीच्या पानांचा चारा असेल, हे देखील या ठिकाणी एकूणच त्यांच्या किचनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. जनावरांसाठीचा जो चारा असतो तो तर आहेच, मात्र त्याच्या पलीकडे जाऊन ड्रायफ्रुट्स देखील या सगळ्या काळामध्ये
हत्तींसाठी ते चारा म्हणून दिले जातात. महत्वाची बाब म्हणजे जर बघितलं तर या ठिकाणी माधुरी हत्तीनीला आज नेमकं काय खायला देणार हे देखील आम्ही त्यांना विचारलं, तर त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की त्याची देखील तयारी झालेली आहे आणि जवळपास 6 वेळेला दिवसभरातून वेगवेगळे जे खाद्य आहे ते त्यांना दिलं जातं. आणि आता माधुरी हत्तीनीला या ठिकाणी खिचडी आहे, भात आहे, त्यासोबतच या ठिकाणी डाळ आहे, अशा स्वरूपाचं जेवण देखील एक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिलं जातं. आता दुसऱ्या बाजूला या ठिकाणी जर बघितलं तर पॉपकॉर्न्स या ठिकाणी काढले जाते हत्तींसाठी. एक त्यांना वेगळा आनंद मिळावा याच्यासाठीचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी दिसून येतोय. आता या ठिकाणी जर बघितलं तर ही शेप आहे, ही या सगळ्या हत्तींच्या जेवणाची तयारी करताय आणि इथले जे मास्टर शेफ आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर कहाँ से हो? मैं बॉर्न एंड ब्रॉट अप मुंबई का हूँ. थोडी थोडी मराठी येते मला. तर मराठीतच बोलूयात. काय नेमकं ही सगळी तयारी आहे? एखाद्या स्वीट मार्ट मध्ये गेल्यासारखंच हे सगळं दिसतंय. हत्तींसाठी हे केलं तुम्ही? हत्तींसाठी आमची तयारी असते. 6 प्रकारचे लड्डू असतात त्यांना. खिचडी, दलिया, लापसी आणि तांदूळ असते आणि फॉडर असते, ड्राय फॉडर असते त्यांना. ग्रीन ग्रास असते, अल्फा नेपियर, त्यांचे ग्रीन टी असते सकाळचे. हे 6 प्रकारचे 6 टायमाला त्यांना आम्ही फीड करतो. 200 ते 250 kg ते कन्झ्युम करतात एक दिवसात. या ॲव्हरेज ग्रोन अप एलिफंट. त्याच आम्ही बघितलं ते पॉपकॉर्न पण तयार करताय तुम्ही, ते काय आनंद मिळण्यासाठी असं, पण काय त्याचं मागचं पर्पज? ॲनिमल हजबंड्रीमध्ये हे एनरिचमेंट म्हणतात त्यांना. ते कधी पण त्यांना एक बोरियत नको असेल तर ते आम्ही फीड करतो. ते एक टाइमपास होतं त्यांना. ते आमचे माहूत कधी खात असताना ते मागतात आणि त्यांना ते खायची आवड असते. सोबत असणाऱ्या माणसांमुळे त्यांना पण सवय असते झाली. आता पाठीमागे पण तशीच त्यांना सवय झाली. आता हे सगळं ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, माणसांचं खाणं सुद्धा आपण त्यांना देतो, हे डॉक्टर ठरवून देतात की तुम्ही? न्यूट्रिशनिस्ट असते आणि नंतर डॉक्टर पण त्यांना बघून ते डाएट बनवतात. पण आमची इनपुट जास्त माहूच असते. ते ट्रेडिशनली पुण्या I think old style and everything we follow and we incorporate in that diet. Diet is very important. आमच्या तिकडे डाएट म्हणजे फार इम्पॉर्टंट गरजेचं आहे. कुठल्याही आरोग्यासाठी डाएट हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या सगळ्या दृष्टीनं हत्तींच्या दृष्टीनं देखील त्याचा डाएटचा विचार या ठिकाणी केला जातो, हे या ठिकाणी दिसून येतं. महत्त्वाची बाब म्हणजे जी माधुरी हत्तीनी आहे तिच्या संदर्भात माहिती घेत असताना तिची देखील अशा स्वरूपाचा एक डाएट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि आजच्या दिवशी तिला या ठिकाणी लापशी, त्यासोबतच डाळ, भात आणि खिचडी अशा स्वरूपाचं खाद्य देखील तिला दिलं जाणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. वनतारा हा प्रकल्प प्राणी संग्रहालय नव्हे, वनतारात उपचार आणि पुनर्वसन केंद्र आहेत. जवळपास 2500 एकर परिसरामध्ये असलेलं हे वनतारा जगातील सर्वात मोठं रेस्क्यू सेंटर आहे. प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब देखील यासाठी करण्यात आलाय. जवळपास 2000 प्रजातींचे 1.5 लाखहून अधिक प्राणी या वनतारामध्ये आहेत आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. MRI, डायलिसिस, ICU, ऑपरेशन थिएटर अशा विविध पद्धती या ठिकाणी प्राण्यांसाठीच्या करण्यात आलेल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे हत्ती पुनर्वसन केंद्र देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतंय. या हत्ती पुनर्वसन केंद्रामध्ये जवळपास 260 हत्ती सध्या वास्तव्यास आहे आणि त्यांची निगा या ठिकाणी अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरच्या नांदणीत हत्ती पुनर्वसन केंद्र उभारलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी इतर हत्तींची देखील देखभाल केली जाईल अशा स्वरूपाची माहिती मिळते. त्यामुळे कोल्हापुरात होणारं हत्ती पुनर्वसन केंद्र
एक महत्वाचं केंद्र ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम सह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, वनतारा, गुजरात.